विद्यार्थी मित्र हो, ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर तुमचे स्वागत करतो. आज आपण इयत्ता 6वी विज्ञानचा 9th लेसन मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन, गती आणि गतीचे प्रकार पाहणार आहोत. पार्ट फर्स्ट. वी सी मेनी ऑब्जेक्ट्स मूव्हिंग ऑब्जेक्ट्स एव्हरी डे. रोज आपण बऱ्याचशा या मूव्हिंग म्हणजे हलणाऱ्या गतीमध्ये असणाऱ्या वस्तू पाहतो, लाईक बस, रेल्वे, प्लेन, क्रिकेट बॉल, फुटबॉल एटसेट्रा. तर हे मोशन म्हणजे नेमकं काय? मोशनची डेफिनेशन दिली बघा इथं. द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. ही मोशनची डेफिनेशन आहे. काय बघा याचा अर्थ? द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट म्हणजे सतत होणारी हालचाल किंवा सतत होणारं विस्थापन. डिस्प्लेसमेंटला मराठीमधला शब्द आहे विस्थापन, म्हणजे वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजेच हालचाल. तर कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. वस्तूची सतत होणारी डिस्प्लेसमेंट त्याला म्हणलं जातं मोशन. पुढचा मुद्दा आहे टाइप्स ऑफ मोशन. या मोशनचे 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला आहे लायनर मोशन, म्हणजेच लाईन म्हणजे रेषा. लायनर मोशन किंवा लिनियर मोशन म्हणजे रेषीय गती. आणि दुसरा प्रकार आहे नॉन लायनर मोशन, म्हणजे नैकरेषीय गती. लायनर मोशन आणि नॉन लायनर मोशन. आता आपण पहिला प्रकार पाहणार आहोत, लायनर मोशन. इथं आपल्याला 2 चित्र दिसत आहेत पहा, यांचं ऑब्झर्वेशन करायचं आहे 2 पिक्चरचं. मोशन इन अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन सरळ रेषेमध्ये असणारी जी गती आहे, मोशन इन स्ट्रेट लाईन सरळ रेषेमध्ये असणारी गती, ऑर इन सेम डायरेक्शन किंवा सेम डायरेक्शन एकाच दिशेमध्ये असणारी जी गती आहे, इज कॉल्ड लायनर मोशन. त्याला आपण लायनर मोशन असं म्हणतो. लायनर मोशनची डेफिनेशन आहे पुन्हा एकदा बघा. मोशन इन द स्ट्रेट लाईन सरळ रेषेमध्ये असणारी गती, ऑर इन सेम डायरेक्शन किंवा एकाच दिशेमध्ये असणारी जी गती आहे, इज कॉल्ड लायनर मोशन. त्याला लायनर मोशन असं म्हटलं जातं. याचं उदाहरण आहेत, एक्झाम्पल्स. पहिला आहे रिलीजिंग बॉल फ्रॉम हँड. हातामधून सोडलेला बॉल. हातामधून जो बॉल सोडला जातो तो सरळ एका रेषेमध्ये खाली जमिनीवर किंवा खाली असणारा जो टेबल असेल किंवा कोणता पृष्ठभाग असेल त्यावर पडतो, तो सरळ रेषेमध्ये येतो. दुसरा आहे बुलेट ऑफ गन. या गनमधून बाहेर पडणारी बुलेट, गोळी, बंदुकीतून बाहेर पडणारी गोळी. ही झालीत लायनर मोशन्सची एक्झाम्पल्स. यानंतर पुढं पहा टाइप्स ऑफ लायनर मोशन. आता या लायनर मोशनचे सुद्धा 2 प्रकार किंवा 2 टाईप्स आहेत. पहिला आहे युनिफॉर्म लायनर मोशन. पहिला प्रकार आहे युनिफॉर्म लायनर मोशन आणि दुसरा प्रकार आहे नॉन युनिफॉर्म लायनर मोशन. आता युनिफॉर्म लायनर मोशनचं हे पिक्चर आहे किंवा याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. या चित्रामध्ये युनिफॉर्म लायनर मोशन दाखवलेली आहे. इथं कोण आहेत? हे तर सोल्जर्स आहेत, म्हणजेच सैनिक आहेत. परेड ऑफ सोल्जर्स, सैनिकांची परेड दाखवलेली आहे. यामध्ये बघा प्रत्येकाची एकसारखी गती आहे, प्रत्येकाचा एकच पाय किंवा समान त्यांची हालचाल आहे. एकाच सरळ गतीमध्ये एकाच रेषेमध्ये जात आहेत ते, आणि त्याचबरोबर त्यांची गतीसुद्धा समान आहे. बघा युनिफॉर्म लायनर मोशनची डेफिनेशन. इफ डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड इन युनिट टाईम इज कंटिन्युअसली सेम. जर डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड कापलं गेलेलं अंतर किंवा प्रवास केलेला अंतर इन युनिट टाईम इज कंटिन्युअसली सेम, समान युनिट टाईममध्ये एककामध्ये किंवा एकक वेळामध्ये समान असेल, एकक वेळामध्ये समान अंतर जर कापलं जात असेल, मोशन कॉल्ड युनिफॉर्म लायनर मोशन. त्याला काय म्हणलं तर युनिफॉर्म लायनर मोशन. आणि याचं उदाहरण आहे परेड ऑफ सोल्जर्स. ठीक आहे. यामध्ये हे महत्त्वाचे शब्द आहेत. कोणते? तर डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड इन युनिट टाईम इज कंटिन्युअसली सेम. हे महत्त्वाचे शब्द आहेत. कोणते बघा? डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड इन युनिट टाईम इज कंटिन्युअसली सेम.
एकक वेळेमध्ये कापलेलं अंतर समान असतं किंवा एकक वेळेमध्ये प्रवास केलेलं अंतर समान असतं. पुढचा प्रकार आहे लायनर मोशनचा नॉन युनिफॉर्म लायनर मोशन. नॉन युनिफॉर्म यामध्ये इथं पिक्चरमध्ये बघा स्लायडिंग गर्ल दाखवली आहे. एक मुलगी घसरगुंडीवरून खाली येते. सुरुवातीला इथं तिची अगदी वर ज्यावेळी ती सुरुवात करणार त्यावेळी तिची गती 0 असते. हळूहळू तिची गती वाढते आणि ज्यावेळी ती जमिनीवर पाय टेकला जातो किंवा असते त्यावेळी तिची गती काय असते सगळ्यात जास्त असते. मग यामध्ये गती समान नाही तर काय आहे बदलत जाणारी आहे. गती वाढत जाणारी आहे किंवा बदलत जाणारी आहे. बघा इफ डिस्टन्स ट्रॅव्हल्स्ड इन युनिट टाईम इज कीप्स ऑन चेंजिंग. जर एकक वेळेमध्ये प्रवास केलेलं अंतर जर काय असेल कीप्स ऑन चेंजिंग बदलत असेल म्हणजे आता गती कमी आहे नंतर गती वाढते पुन्हा कमी येते पुन्हा वाढते पुन्हा वाढते म्हणजे ही गती सतत बदलत असेल तर मोशन कॉल्ड नॉन युनिफॉर्म लायनर मोशन. त्याला म्हटलं जातं नॉन युनिफॉर्म लायनर मोशन. यामध्ये महत्त्वाचे शब्द कोणते आहेत तर डिस्टन्स ट्रॅव्हल्स्ड इन युनिट टाईम इज कीप्स ऑन चेंजिंग. एकक वेळेमध्ये कापलेलं अंतर किंवा एकक वेळेमध्ये प्रवास केलेलं अंतर हे सतत बदलत असतं. गती सतत बदलत असते. ठीक आहे. याचं एक्झाम्पल आहे स्लायडिंग गर्ल. इथं या मोशन अँड टाईप्स ऑफ मोशनचा पार्ट फर्स्ट संपलेला आहे. तुम्ही या नोट्स व्यवस्थित लिहून घ्या. त्याचबरोबर या पाठाचं वारंवार वाचन करा म्हणजे तुम्हाला हा पाठ व्यवस्थित समजेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा. आजच्यासाठी राम राम.